हॅलो एव्हरीवन, माय नेम इज निलेश सोनवणे अँड आपण मागच्या सेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल शिकलो होतो. AI म्हणजे काय असतं, AIचा उपयोग आपण कसा कसा करू शकतो आणि त्यानंतरून त्यामध्ये आपण AIची हिस्ट्री आणि फ्युचर हे सगळे टॉपिक्स आपण बघितले होते. तर आजच्या आपण टॉपिकमध्ये बघणार आहोत AIचे 3 टाइप्स, 3 टाइप्स ऑफ AI. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आपण टाइप्स ऑफ एआय बघणार आहोत. त्यानंतरून आपण नॅरो एआय, जनरल एआय आणि सुपर एआय हे 3 चे प्रमुख टाइप्स आहेत. आणि मग त्यानंतरून आपण बघणार आहोत ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. चला तर मग आता बघूया आपण टाइप्स ऑफ एआय. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की टाइप्स ऑफ एआय मध्ये एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एकूण 3 टाइप्स असतात. सगळ्यात पहिला आहे नॅरो एआय, त्यानंतरून दुसरा आहे जनरल एआय आणि तिसरा आहे सुपर एआय. ओके. तर आपण एक एक करून आता प्रत्येक टाईप आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की प्रत्येक टाईपचा काय अर्थ होतो ते. आणि त्यानंतरून ऍट द एंड आपल्याला समजेल, तुम्हाला समजेल की कोणत्या टाईपचा एआय तुम्ही यूज करताय किंवा जो पण एआय तुम्ही बघताय ते विचार करताय तो कोणत्या टाईप मध्ये येईल. चला तर मग बघूयात. सगळ्यात पहिला टाईप आहे नॅरो एआय. तर ह्या नॅरो एआय मध्ये हा सगळ्यात वीक एआय असं याला म्हणतात. का बरं वीक असं म्हणतात? कारण की हा फक्त एका वेळेस एकच काम करू शकतो. म्हणजे हा फक्त एक स्पेसिफिक टास्क साठीच हा बनलेला असतो. तर हा एआय, जरी हा एआय असला, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलं, तरी हा आपल्यासारखा विचार नाही करू शकत. याचं फक्त इतकंच काम आहे, जे त्याला प्रोग्राम केलेलं आहे, जे त्याला शिकवलेलं आहे, जे एक स्पेसिफिक टास्क, ते तो काय करतो पूर्णपणे आणि चांगल्या पद्धतीने तो करत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर. आता कॅल्क्युलेटर तुम्ही पण यूज करत असाल. तर कॅल्क्युलेटर आपण गणितं सोडवण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की कॅल्क्युलेटर किती पण मोठा अंक आपण त्याला दिले, किती पण मोठं कॅल्क्युलेशन आपण त्याला दिले, तर तो चुकत नसतो. तो आपल्याला एकदम बरोबर उत्तर हे आपल्याला देत देत असतो. तर हे झालं नॅरो एआयचं सगळ्यात पहिलं उदाहरण, कॅल्क्युलेटर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. त्यानंतरून दुसरं उदाहरण आहे फेस रेकग्निशन. फेस रेकग्निशन काय बरं? तर आपण आपला मोबाईल आपल्या चेहऱ्याच्या मदतीने आपण अनलॉक करतो. तर मग आता मला सांगा, की तुमचा मोबाईल तुमच्या चेहऱ्यामध्ये असं काय बघतो, की तो तो अनलॉक होत असतो? कारण की हे बघा, जसं की फॉर एक्झाम्पल फिंगरप्रिंटचं जे फीचर असतं, त्यामध्ये काय होतं, आपले फिंगरप्रिंट जे असतात, आपल्या बोटांवरच्या ज्या रेषा असतात बघा एकदम बारीक बारीक, त्या युनिक असतात. प्रत्येकाच्या रेषा वेगवेगळ्या असतात. ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. ते खूप बारीक आणि छोटे फरक त्यामध्ये असतात. तसंच आपल्या फेसमध्ये तो मोबाईल काय बघतो बरं युनिक? तर त्याचं उत्तर आहे बरोबर. काही जणांनी बरोबर उत्तर गेस केलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय आहे? डोळे. तर आपला मोबाईल जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यासमोर ठेवत असतो, तेव्हा तो मोबाईल कॅमेराच्या मदतीने आपले डोळे, त्याला आपण म्हणतो रेटिना स्कॅन. ओके. तर काय करतो, तो आपले रेटिना स्कॅन करत असतो. तर आपल्या डोळ्यांच्या मदतीने डोळ्यांवरून मोबाईल काय करत असतो, आपल्याला ओळखत असतो. आणि हा सुद्धा कसला टाईप आहे? हा एआयचा, नॅरो एआयचा हा टाईप आहे. ओके. तर हे झाले पण नॅरो एआयचे उदाहरण. कॅल्क्युलेटर, फेस रेकग्निशन, प्लस त्यामध्ये गुगल असिस्टंट लाईक अलेक्सा, जेमिनाय, असे उदाहरणं पण त्यामध्ये येत असतात. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, नॅरो एआय म्हणजे स्पेसिफिक टास्क ओनली. त्यानंतरून आपण बघूयात जनरल एआय. आता जनरल एआय म्हणजे काय बरं? तर जनरल एआय म्हणजे असा एआय जो की आपल्यासारखा विचार करू शकतो, नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? जनरल एआय. आणि हा एआय मल्टिपल टास्क करू शकतो. म्हणजे नॅरो एआय सारखं नाही की एक स्पेसिफिक टास्क करणार. तो मल्टिपल कामं हे आपल्याला करू शकतो. हे जनरल एआय मध्ये कसलं उदाहरण येतं बरं? तर जनरल एआय मध्ये चॅट जीपीटीचं आपण उदाहरण घेऊ शकतो.
त्यानंतर बरेचसे एआय टूल्स जे आहे, जे त्यांचा आपण उपयोग करू शकतो, समावेश करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल लवेबल एआय म्हणून एक टूल आहे आपल्याकडे. त्याच्या मदतीने आपण वेबसाईट क्रिएट करू शकतो, वेबसाईट एडिट करू शकतो. आपल्या पद्धतीने आपण वेबसाईटमध्ये बदल करू शकतो. जस्ट बाय युजिंग प्रॉम्प्ट. तर मग हे काय झालं जनरल एआयचं उदाहरण झालं. म्हणजे असा एआय जो आपल्यासारखा विचार करू शकतो आणि आपल्यासारखं नवीन नवीन गोष्टी सुद्धा तो शिकू शकतो आणि तो एक मल्टिपल टास्क करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं जनरल एआय. आता त्यानंतर मग शेवटचा आणि तिसरा टाईप काय आहे? सुपर एआय. आता सुपर एआय मध्ये काय असतं बरं? आता नावावरूनच आपल्याला समजतंय की सुपर एआय म्हणजे काहीतरी खूप भारी गोष्ट आहे. तर हा जो सुपर एआय असतो, हा आपल्यापेक्षा इंटेलिजंट असतो. आपल्या ह्युमन्स पेक्षा काय असतो? एकदम इंटेलिजंट असतो. तो काय काय करू शकतो? तर तो विचार करू शकतो. तो नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. त्यानंतरून तो डिसिजन सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे तो जी गोष्ट शिकतोय, तो आपोआप शिकतो. बरोबर? तो स्वतः बघून बघून शिकत असतो. त्यानंतरून तो जे शिकलाय त्याच्यावर तो काय करू शकतो? एकदम चांगला डिसिजन ते घेऊ शकत असतो. तर सुपर एआयचं तर फक्त थेअरी आपल्याकडे. म्हणजे अजून आपल्या देशामध्ये डेव्हलपमेंट करतोय. पण सुपर एआयचं जर मला एक उदाहरण सांगायचं असलं, तर एक कार्टून आहे बघा, जे की लहानपणापासून तुम्ही आणि मी बघत आलेलो आहे. तर गेस करा बरं काय असेल बरं ते? कोणतं कार्टून आहे बरं? बरं करेक्ट. तर ते आहे डोरेमॉन. ओके. तर डोरेमॉन काय होता? एक ह्युमन लाईक एक रोबोट होता. ठीक आहे. ह्युमन लाईक नव्हता. एक रकून एक डॉग टाईप होता तो, कॅट टाईप होता. तर तो रोबोट काय करू शकत होता? प्रॉब्लेम सोडवू शकत होता, ह्युमन अंडरस्टँडिंग करू शकत होता. नोबिताला काही प्रॉब्लेम आला तर तो डोरेमॉनकडे यायचा. मग डोरेमॉन काय करायचा? त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याला द्यायचं. ओके. तर हे काय झालं? सुपर एआयचं एक उदाहरण झालं, जो की मोर इंटेलिजंट दॅन ह्युमन. आणि तो आपल्यासारखं विचार करू शकतो, शिकू शकतो आणि डिसिजन सुद्धा घेऊ शकत असतो. तर हे काय झालं? सुपर एआय. ओके. आता आपण बघूयात की ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ एआय. म्हणजे एआयचे काहीतरी फायदे आणि तोटे असतीलच. तर मग आपण सगळ्यात पहिले बघूयात फायदा काय. तर बघा, एआयच्या मदतीने आपण आपले कामं जे आहेत ते एकदम फास्ट करू शकतो आणि सोपे सुद्धा करू शकतो. म्हणजे जसं की मला जर होमवर्क करायचं असेल, तुम्हाला जर होमवर्क करायचं असेल, तर तुम्ही सरळ जाऊन ChatGPT ला प्रॉम्प्ट टाकणार, त्याला प्रश्न सांगणार आणि तो तुम्हाला मस्त छानपैकी उत्तर देऊन देईल. तर हे काय झालं? वर्क फास्ट झालं. त्यानंतरून रिड्यूस ह्युमन एफर्ट. म्हणजे तो आपले जे कष्ट आहे, म्हणजे आपल्याला आता होमवर्क करायला किंवा एखाद्या गोष्ट रिसर्च करायला, माहिती शोधायला किती वेळ लागायचा, किती वेळ आपण त्या वेबसाईटवर बघायचो, वाचायचो. पण आता ती करायची गरज नाही. त्यामुळे काय झाले, आपले जे कष्ट होते ते खूप फारसे कमी झालेले. त्यानंतरून तो हेल्प पण करतोय बऱ्याचशा फील्डमध्ये कामं सोपे करण्यासाठी. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस कसले? एआयचे. त्यानंतरून आपण बघू डिसएडव्हान्टेजेस. त्यानंतरून आपण बघूया डिसएडव्हान्टेजेस. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहे? रिड्यूस जॉब्स. म्हणजे एआयच्या मदतीने बरेचसे कामं ऑटोमॅटिक होऊन जातात. त्यामुळे काय होत आहे? जॉब्स भरून काढून टाकतात. तर मग रिड्यूस जॉब्स. त्यानंतर एक्सपेन्सिव्ह आहे. एआयचा उपयोग करणं, एआयचा वापर करणं हे खूप कॉस्टली जातं. आपल्याला खूप सारी एनर्जी त्यासाठी लागते. प्लस त्यानंतरून एआयला इमोशन्स नसतात. ओके. म्हणजे त्याला काही इथिक्स, काही बेसिक गोष्ट, कॉमन सेन्स हे त्याला नसतं समजत. त्यामुळे तो एखाद्या ह्युमनला त्याच्या फिलिंग्सला तो काय करू शकतो? वाईट बोलून किंवा काही बोलून तो हर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे आहे एआयचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ओके. तर आजच्या सेशनमध्ये बस इतकंच. आपण भेटूयात आता पुढच्या सेशनमध्ये. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल किंवा कोणाला काही आयडिया शेअर करायची असेल तर तुम्ही करू शकता. बाय.